नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राखी तळवंदे आपल्या सर्वांचे विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन ॲप्लिकेशन मध्ये खूप 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 स्वागत करते। जसं आपण आतापर्यंत बघितलं, आपण इंग्लिश ग्रामर मध्ये ज्याप्रमाणे पॅसेजेस घेतले, वेगवेगळे ग्रामरचे टॉपिक्स घेतले, तसंच आज आपण घेणार आहे ॲडवर्ब्स। ॲडवर्ब्स मध्येच त्याचा मीनिंग आलेला आहे ॲड। ॲड म्हणजे काय? मिळवणे। बरोबर, ॲड म्हणजे काय? मिळवणे किंवा अधिक माहिती देणे। जसं ॲडवर्ब म्हणजे काय की ॲडवर्ब आर वर्ड दॅट टेल्स मोर अबाउट अ वर्ब। ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला वर्ब बद्दल जो वर्ड सांगतो त्याला आपण ॲडवर्ब म्हणतो। ओके, व्हॉट इज ॲडवर्ब? ॲडवर्ब आर वर्ड दॅट टेल अस मोर अबाउट वर्ब, an adjective or another adverb. The following are the different kinds of adverbs. जो आपल्याला वर्ब विषयी अधिक माहिती देतो तो वर्ब कसा आहे तर त्याला आपण adverb म्हणतो। Okay, now we will see different types of adverbs. So first is adverb of manner. Adverb of manner म्हणजे काय की this indicates how the action is performed. म्हणजे तो कोणत्या कसा ऍक्शन केली जात आहे, आणि हे जर का ओळखायचं असेल आपल्याला ॲडवर्ब ऑफ मॅनर, तर आपण ते जे आन्सर आहे त्याला हाऊ हा क्वेश्चन जर का विचारलं तर आपल्याला जे आन्सर मिळेल दॅट इज ॲडवर्ब ऑफ मॅनर। जसं ही इज वर्किंग हार्ड फॉर हिज एक्झाम। ही इज वर्किंग हार्ड फॉर हिज एक्झाम। जर का आपण याला हाऊ ने क्वेश्चन विचारला की हाऊ ही इज वर्किंग, हाऊ ही इज वर्किंग असं विचारला क्वेश्चन, आन्सर काय येत आहे की हार्ड है ना। सो हार्ड इज एन ॲडवर्ब। जसं वर्किंग, वर्किंग काय आहे? वर्ब आहे, राइट। वर्किंग इट इज एन ऍक्शन वर्ड, सो इट इज वर्ब। या वर्बची अधिक माहिती काय मिळते आपल्याला की ते हाऊ ही इज वर्किंग फॉर हिज एक्झाम, तो त्याच्या एक्झाम मध्ये कसा अभ्यास करत आहे, काम करत आहे। सो आन्सर इज hard. That's why hard is an adverb. Adverb of manner. Next, the Greek soldiers fought bravely. The Greek soldiers fought bravely. Greek soldiers ने जे फाइट केलं होतं खूप ब्रेवली केलं। सो जर का आपण क्वेश्चन विचारला हाऊ ने, हाऊ दे फाउट किंवा हाऊ ग्रीक सोल्जर्स fight, how Greek soldiers fight, Greek soldiers fought bravely। आन्सर काय येत आहे? त्यांनी कशी फाइट केला? ब्रेवली। फाउट इज एन वर्ब। या वर्ब बद्दल ऍडिशनल आपल्याला माहिती काय मिळाली की दे फाउट ब्रेवली। दॅट्स व्हाय ब्रेवली इज एन ॲडवर्ब। ओके, नाउ नेक्स्ट टाइप ऑफ ॲडवर्ब्स, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस। ॲडवर्ब ऑफ प्लेस, प्लेस म्हणजे जागा की दिस इंडिकेट्स प्लेस ऑफ एन ऍक्शन। इफ द आन्सर, जर आता आपल्याला ॲडवर्ब ऑफ प्लेस कसा फाइंड आउट करायचा असेल तर त्या आन्सरला व्हेअर ने क्वेश्चन विचारलं तर जे आन्सर येईल दॅट इज ॲडवर्ब ऑफ प्लेस। जसं आय कुड नॉट फाइंड द बुक एनीवेअर। आय कुड नॉट फाइंड द बुक एनीवेअर। जर का आपण याला क्वेश्चन विचारलं व्हेअर डू आय फाइंड माय बुक, है ना। Where do I find my book? आन्सर काय येणार आहे? एनीवेअर। एनीवेअर कुठेही तू तुझी बुक फाइंड करू शकतो। दॅट्स व्हाय एनीवेअर इज एन ॲडवर्ब। ओके, नेक्स्ट, द चिल्ड्रन रॅन अपस्टेअर्स।
चिल्ड्रन वर पळाले. अपस्टेअर्स मीन्स जिना चढून वर गेले, तर चिल्ड्रन रॅन अपस्टेअर्स. वेअर ने क्वेश्चन जर का विचारलं, वेअर चिल्ड्रन रॅन, काय काय क्वेश्चन जर का आपण ह्या प्लेस, आता इथे दिसतंय जागेवरचा उल्लेख आलेला आहे, वेअर चिल्ड्रन रॅन, तर याचा आन्सर काय येणार आहे, अपस्टेअर्स, वर पळाले. दॅट्स वाय अपस्टेअर्स इज एन ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. नेक्स्ट ऍडव्हर्ब ऑफ टाइम. आता टाइम मध्ये काय येतं की त्या ऍक्शन मध्ये आपल्याला टाइमचा उल्लेख येतो, आणि जर का आपल्याला टाइम हे ऍडव्हर्ब कसं शोधून काढायचं, तर आपण काय करणार, तिथं त्याला क्वेश्चन विचारणार, व्हेन. काय क्वेश्चन विचारणार आहे, व्हेन ने जर का आपण क्वेश्चन विचारलं तर आपलं जे आन्सर येईल दॅट इज ऍडव्हर्ब. लेट अस डू धिस वर्क टुडे. लेट अस डू धिस वर्क टुडे. when we do this work or when shall we do this work, तर तेव्हा when ने विचारल्यावर आन्सर काय येणार आहे आपलं, टुडे. सो टुडे इज द adverb. He came late. He came late. तो उशिरा आला. आता इथं आपल्याला कळत आहे उशीर झाला याचा अर्थ काय, इट इज ऍडवर्ब ऑफ टाइम, हे आपल्याला लक्षात येत आहे. ही केम लेट. व्हेन ही केम, तो केव्हा आला, व्हेन ने जेव्हा क्वेश्चन विचारलं तेव्हा आपल्याला काय आलं की व्हेन ही केम, तो केव्हा आला, तर आपला आन्सर काय येत आहे, लेट. दॅट्स वाय लेट इज ऍडवर्ब ऑफ टाइम. नेक्स्ट वी विल सी ऍडवर्ब ऑफ डिग्री. आता ऍडवर्ब ऑफ डिग्री मध्ये काय आहे की त्याची एक्सटेंट, क्वालिटी बद्दल माहिती मिळते आपल्याला, ते कसं आहे. आणि जर का आपल्याला ऍडवर्ब ऑफ डिग्री फाइंड आउट करायचं असेल तर आपण त्याला आन्सरला क्वेश्चन विचारायचा, हाऊ मच. हाऊ मच ने क्वेश्चन विचारल्यावर जे काही आन्सर येईल दॅट इज अवर ऍडवर्ब ऑफ डिग्री. इट इंडिकेट्स द डिग्री, एक्सटेंट और क्वालिटी. It's answer the question, how much. These sweets are very tasty. These sweets are very tasty. आता जर का आपण क्वेश्चन विचारला how much, how much these sweets are, or how much these sweets taste, so answer will be what, very tasty. है ना. how much कोई क्वेश्चन विचारल्यावर आपल्याला त्या वर्ब बद्दल अजून काय माहिती मिळते की they are very tasty. So very tasty will be adverb. I'm not quite sure that you are right. I'm not quite sure. मी एकदम शुअर नाही आहे की तू राईट आहे का रॉंग आहे. I'm not quite sure. आता इथे जर का आपण how much ने विचारला, how much are you sure that I am right? How much are you sure? So I'm quite sure. है ना. I'm quite sure. मी थोडासाच काहीतरी मी शुअर आहे की तू राईट आहे. दॅट्स वाय क्वाइट इज एन ऍडवर्ब. नाव ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे जसं एकानंतर एक येणारा. इट इंडिकेट्स ऑफन अँड ऍक्शन टेक्स प्लेस. याच्यामध्ये काय होतं आपल्याला की किती वेळा घडते येते, केव्हा घडणार आहे ते, आणि त्याला आपल्याला क्वेश्चन जर का विचारायचं असेल त्या आन्सरला, then it answer the question how often. how often ने जर का आपण क्वेश्चन विचारला आन्सरला आणि जे आन्सर येणार आहे दॅट इज अवर ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. रिया रेअरली डज हर होमवर्क हरसेल्फ. रिया रेअरली डज हर होमवर्क हरसेल्फ. रिया काय करते, रेअरली, रेअरली म्हणजे कधीतरी तिचं होमवर्क स्वतःचा स्वतः करते. सो जर का आपण याला हाऊ ऑफन मी क्वेश्चन विचारला तर कसा होईल, हाऊ ऑफन डज रिया डज हर होमवर्क. हाऊ ऑफन डज रिया डू हर होमवर्क. सो आन्सर काय येईल, रेअरली. कसं करणार आहे ती, रेअरली, क्वचित, कधीतरी करणार आहे. समीर ऑफन प्लेस फुटबॉल इन द इव्हिनिंग. आता याला हाऊ ऑफन डज समीर प्ले फुटबॉल इन द इव्हिनिंग. हाऊ ऑफन डज समीर प्लेस फुटबॉल इन द इव्हिनिंग. सो आन्सर काय येणार आहे त्याचा, समीर प्लेस, समीर ऑफन प्लेस म्हणजे कधीतरी, केव्हा तरी तो काय करतो, इव्हिनिंग मध्ये
फुटबॉल खेळतो. नेक्स्ट वी विल सी. आता इथं काही प्रश्न दिलेले आहेत, जसे ज्याप्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे, कोणत्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात आपण ते बघूया. आयडेंटिफाय द ऍडव्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. इथं काही ऑप्शन्स मध्ये ऍडव्हर्ब दिलेले आहे आणि ह्या क्वेश्चन मध्ये जे आहे, द इंडियन स्विमर वोन द रेस इझिली. द इंडियन स्विमर वोन द रेस इझिली. याच्यापैकी ऍडव्हर्ब काय आहे हे आपल्याला ओळखायचंय की ऍडव्हर्ब कोणता आहे. सो आता इथं ऑप्शन दिले, इंडियन स्विमर वोन इझिली. यापैकी ऍडव्हर्ब काय राहणार आहे. आता इंडियन काय आहे, हा इंडियन नाउन झाला है ना, इट इज नाउन. स्विमर, स्विमर काय राहणार आहे, इट इज नॉट एन ऍडवर्ब. ऍडवर्ब आधी आपल्याला वर्ब शोधून काढूया. वर्ब काय आहे, स्विमर. जो स्विमिंग करतो त्याला काय म्हणायचं, स्विमर. दॅट्स वाय स्विमर इज एन वर्ब. आता स्विमर जो आहे त्याने ती रेस कशी जिंकली, इझिली जिंकली. दॅट्स वाय इझिली इज एन ऍडवर्ब. ओके, आपल्याला सर्वात प्रथम आधी त्याच्यामध्ये वर्ब काय आहे हे शोधून काढायचा आणि त्या वर्ब विषयी ऍडिशनल माहिती काय मिळते की ही वोन दिस रेस इझिली. दॅट्स वाय इझिली इज एन ऍडवर्ब. नेक्स्ट, he does his work. Now write correct alternative to fill in the blanks. आता ह्या fill in the blanks मध्ये ह्या 4 ऑप्शन पैकी कोणता आन्सर येईल हे तिथे आपल्याला पुट अप करायचं आहे. he does his work careful, carefully, carefulest, carefulness. आता इथं काय येणार आहे आणि एक लक्षात ठेवायचा, कधीही ऍडवर्ब जे असतात हे शक्यतो ly ने एंड होतात. ly नेच एंड होतात शक्यतो. ऍडवर्ब जे आहे ते ly ने एंड होतात. जसं ही डज हिज वर्क केअरफुली, त्याने त्याचं काम कसं केलं, काळजीपूर्वक केलं. दॅट्स वाय केअरफुली इज द आन्सर. नेक्स्ट, आयडेंटिफाय द रॉंग वर्ब ऍडवर्ब पेअर. रॉंग आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. इथं विचारलंय त्यांनी रॉंग वर्ब ऍडवर्ब ची पेअर सांगितले की याच्यापैकी कोणतं रॉंग वर्ब ऍडवर्ब असू शकतं. स्लीप साऊंडली, ईट लोनली, बिगिन नाव, फाउट ब्रेवली. आता याच्यापैकी वर्ब आणि त्याची जी ऍडवर्ब ची आहे ती रॉंग पेअर कोणती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. राईट. सो स्लीप साऊंडली हे अगदी राईट आहे. ईट लोनली, नाव ईट. This verb adverb is wrong pair. Eat lonely. Begin now. आता जसं begin now हे बरोबर आहे. कसं begin सुरुवात करा आताच. Shout bravely, sleep soundly. तसं eat lonely it's not an right pair of an adverb. Next, choose the incorrect option where the adverb is different from other. इथं खाली काही ऍडवर्ब्स दिलेले आहे, याच्यामध्ये बाकीच्यांपेक्षा वेगळा ऍडवर्ब कोणता आहे हे विचारलेलं आहे. आधी आपण ऍडवर्ब्स रीड करूया. ब्युटिफुली, कामली, क्विकली, नाव. ब्युटिफुली सुंदर, कामली शांतपणे, क्विकली पटकन, नाव आताच. आता याच्यापैकी रॉंग वर्ब ऍडवर्ब ची जी पेअर आहे आपल्याला रॉंग सांगायची आहे तर सिंपली बघितल्याबरोबर दिसतं आपल्याला की हे सगळे हे जे आहे याच्यामध्ये हा जो नाव आहे हा सगळ्यांमध्ये वेगळा आहे. ओके, नाव नेक्स्ट, इन विच ऑफ द सेंटेन्स इज द ऍडवर्ब यूज्ड करेक्टली. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहे, याच्यामध्ये जे ऍडवर्ब्स दिलेले आहे कोणत्या सेंटेन्स मध्ये बरोबर ऍडवर्ब यूज केलेला आहे हे तिथं आयडेंटिफाय करायचं आहे. ही रॅन फास्टली टू विन द रेस. ही रॅन फास्ट टू विन द रेस. ही वर्क सूनली टू गेन सक्सेस. ही वर्क व्हेरी हार्डली टू गेन सक्सेस. आता फर्स्ट सेंटेन्स बघूया आपण. ही रॅन फास्टली टू विन द रेस. रॅन, रॅन काय झाला इथं वर्ब झाला.
या वर्ब विषयी आपल्याला ऍडिशनल माहिती काय मिळतं की तो फास्टली पळायला, रेस जिंकण्यासाठी तो कसा पळाला, फास्टली. सो दिस फास्टली इज द राईट आन्सर. सेकंड ऑप्शन मध्ये हे बघून घेऊ. ही रॅन फास्ट टू विन द रेस. ही रॅन फास्ट टू विन द रेस. आता इथं रॅन आलेला आहे की वर्ब आहे, बट इथं जो आहे ना ऍडवर्ब, फास्टचा ऍडवर्ब काय झाला असता, फास्टली पाहिजे होता, जो की हे ऑप्शन रॉंग आहे. ही वर्क सूनली. ही वर्क सूनली टू गेन सक्सेस. नाही, इथं ही जे सूनली आहे, दिस इज ऑल्सो रॉंग ऍडवर्ब. दॅट्स वाय दिस ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. ही वर्क व्हेरी हार्डली टू गेन सक्सेस. त्याने आता इथं जे आहे ही वर्क व्हेरी हार्डली, आणि इथं हा जो हार्डली आहे हा सुद्धा ऍडवर्ब जो आहे हा रॉंग आलेला आहे. दॅट्स वाय फर्स्ट ऑप्शन इज राईट. ही रॅन फास्टली टू विन द रेस. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द ऍडवर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता काही ऍडवर्ब्स आहे, याच्यामध्ये कुठला ऍडवर्ब आहे हे आपल्याला ह्या ऑप्शन मधून फाइंड आउट करायचं आहे. ही ऑलवेज गोज टू स्कूल ऍट 8 AM. तो नेहमी त्याच्या शाळेत 8 AM ला जातो. सो इथं ऑप्शन्स दिले, ही, स्कूल, ऑलवेज, ऍट. आता ही तर राहणार नाही बिकॉज इट इज अन ऑक्झिलरी वर्ब, राईट. ऑलवेज गोज टू स्कूल ऍट 8 AM. आता हा जो गोज आहे वर्ब, वर्ब विषयी आपल्याला काय माहिती मिळते की नेहमी, ऑलवेज. आता स्कूल येणार नाही बिकॉज स्कूल इज अन नाउन, कॉमन नाउन. ऑलवेज जो आहे इट इज अन ऍडवर्ब. ऍट ही येणार नाही बिकॉज ऍट इज अन प्रेपोजिशन. ऍट ही येणार नाही, तो त्याच्या शाळेला नेहमी 8 AM ला, सकाळी 8 ला जातो. सो राईट ऑप्शन विल बी ऑलवेज. ही ऑलवेज गोज टू स्कूल ऍट 8 AM. नेक्स्ट क्वेश्चन. शीला completed her drawing quickly. शीला completed her drawing quickly. शीलाने तिची ड्रॉइंग जी होती ती क्विकली कंप्लीट केली. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हे फाइंड आउट करू की ऍडवर्ब फाइंड करायचा आहे, तर त्यासाठी अगोदर वर्ब काय आलेला आहे, शीला कंप्लीटेड हर ड्रॉइंग. शीलाने तिची ड्रॉइंग कंप्लीट केली, म्हणजे कंप्लीटेड हा वर्ब झाला. आणि ड्रॉइंग कशी कंप्लीट केली, याच्यामध्ये काय आलंय की ड्रॉइंग कंप्लीट कशी केली, क्विकली. ly आलेला आहे, दॅट्स वाय ly इज अन adverb, right? That's why quickly is an adverb. Next, the train will arrive soon. Train will arrive soon. Train आता लवकरच पोहोचेल. आता इथं ऑप्शन्स मध्ये आहे ट्रेन, soon, will arrive. ट्रेन कशी येणार आहे, लवकरच येणार आहे ट्रेन. तो ट्रेन हे काय आहे, नाउन आहे. सून, विल नाही राहणार आहे आपल्या ऑप्शन मध्ये, मीन्स ट्रेन ही रॉंग ऑप्शन, विल ही रॉंग ऑप्शन. अराइव म्हणजे येणार आहे, हा वर्ब झाला, पण कशी येणार आहे ती, सून, लवकरच येणार आहे. दॅट्स वाय सून इज अन ऍडवर्ब. नेक्स्ट, आय रिमाइंडेड यू ट्वाइस अबाउट द जॉब. मी तुला तुझ्या जॉब विषयी 2 वेळेस आठवण करून दिली. आता याच्यामध्ये ऍडवर्ब काय आहे, अगोदर आपण वर्ब शोधून काढूया. आय रिमाइंडेड यू, मी तुला त्याची आठवण करून दिली होती, मी रिमाइंड केलं होतं तुला. सो रिमाइंड विल बी वर्ब. आता रिमाइंड बद्दल काय ऍडिशनल माहिती काय मिळाली आहे, यू ट्वाइस अबाउट जॉब. आता जॉब राहणार नाही बिकॉज इट इज अन नाउन. यू हा काय झाला, ऑक्झिलरी वर्ब झाला. मी तुला आठवण करून दिली. आठवण करून दिली, पण कशी आठवण करून दिली, ट्वाइस अबाउट द जॉब. ट्वाइस म्हणजे मी तुला 2 वेळेस आठवण करून दिली, म्हणजे हा जो ट्वाइस आहे हा आहे ऍडवर्ब. नेक्स्ट, डोंट गो देअर, इट्स नॉट सेफ. तिथे जाऊ नको, ते सेफ नाही आहे. सो आता याच्यामध्ये डोंट गो देअर, तिथे जाऊ नको,
ते सेफ नाही आहे. तिथं जाण्याबद्दल आपल्याला काय माहिती मिळाली आहे की आपण तिथं जायला नाही पाहिजे, राईट? त्याची नाही जायला पाहिजे. मग ऑप्शन काय आहे? देअर, गो, नॉट, सेफ. तिथे जाऊ नको, ते सेफ, इट्स नॉट सेफ. तिथे जाऊ नको म्हणजे देअर. डोंट गो देअर. देअर इज एन ऍडवर्ब. नेक्स्ट, शी रोट द बुक सिक्रेटली. तिने लिहिली बुक. कशी लिहिली? सिक्रेटली लिहिली. बुक लिहिली. रोट, रोट काय झाला? रोट इज एन वर्ब. रोट लिहिलं, पण कसं लिहिलं? सिक्रेटली लिहिलं. दॅट्स वाय सिक्रेटली इज एन ऍडवर्ब. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द वाउंड इज मच बेटर टुडे, इजंट इट? द वाउंड इज मच बेटर टुडे. वाउंड म्हणजे जखम जी आहे ही आज बरीचशी बरी झालेली आहे, नाही का? आता याच्यामध्ये ऍडवर्ब काय येणार आहे? वाउंड म्हणजे जखम, मच बेटर. मच बेटर म्हणजे बरीचशी बरी आहे ती आज. दॅट्स वाय मच इज एन ऍडवर्ब. नेक्स्ट क्वेश्चन, द लिटिल पपी फॉलोड इट्स मदर एव्हरीवेअर. लिटिल पपी त्याच्या मम्मी सोबत, त्याच्या मदर सोबत सगळीकडे काय करतोय? फॉलो करतो, फिरत राहतो, मागे 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 फिरत राहतो. तर याच्यामध्ये ऍडवर्ब काय येईल? आता लिटिल पपी, लिटिल पपी आहे तो त्याच्या मम्मीला फॉलो करतो. मीन्स फॉलो काय झाला? वर्ब झाला. इथं तो सगळीकडे घेऊन फिरतो, पण फॉलो करतो. कुठे फॉलो करतो? एव्हरीवेअर. त्या वर्ब बद्दल काय माहिती मिळाली? तो कुठे घेऊन फिरतो? एव्हरीवेअर. दॅट्स वाय एव्हरीवेअर इज एन ऍडवर्ब. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ अ सुटेबल ऍडवर्ब. याच्यामध्ये एक सुटेबल ऍडवर्ब आपल्याला लिहायचा आहे. या खालील पर्यायांपैकी जो योग्य पर्याय असेल तो तिथे आपल्याला लिहायचा आहे. ही नेवर वेंट देअर डॅश. ही नेवर वेंट देअर डॅश. हार्डली, अगेन, अवे, टुमॉरो. ही आता इथं सुटेबल त्यांनी काय सांगितलं? ऍडवर्ब टाकायला सांगितलेला. ही नेवर वेंट देअर, काय येईल? अगेन. ही नेवर वेंट देअर अगेन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, माय मदर डॅश कम्स टू माय स्कूल. माय मदर डॅश कम्स टू माय स्कूल. माझी आई डॅश स्कूल मध्ये येते. अवे, सेल्डम, ट्वाइस, सून. माझी आई सेल्डम कम्स टू माय स्कूल. सेल्डम्स म्हणजे रेअरली, कधीतरी. कधीतरी माझी आई स्कूल मध्ये येते. सो सेल्डम इज एन ऍडवर्ब. डॅश, आय शॅल सी यू अगेन नेक्स्ट इयर. डॅश, आय शॅल सी यू अगेन नेक्स्ट इयर. होपफुली, फॉर्च्युनेटली, ऍक्सिडेंटली, इमिजिएटली. बरोबर आन्सर काय येईल? होपफुली. होपफुली म्हणजे आशा करते की आपली भेट नेक्स्ट इयरला परत होईल. होपफुली आय शॅल सी यू अगेन नेक्स्ट इयर. कम डॅश ॲट वन्स. कम डॅश ॲट वन्स. टू, नाव, रिअली, हिअर. आता इथे योग्य ऍडवर्ब काय आहे? कम हिअर ॲट वन्स. कम हिअर ॲट वन्स. नेक्स्ट क्वेश्चन, आता ह्या टाइप मध्ये ही क्वेश्चन्स येऊ शकतात की आयडेंटिफाय द रॉंग वर्ब ऍडवर्ब पेअर. वर्ब आणि ऍडवर्ब ची रॉंग पेअर आपल्याला इथं सांगायची आहे की कुठली रॉंग पेअर असू शकते. फाउट फॉर्मली, स्टँड हिअर, स्लीप साऊंडली, अराइव्ह लेट. आता इथं जे आहे रॉंग वर्ब ऍडवर्ब सांगितलेला आहे. आपण जर का बघितलं तर फाउट फॉर्मली, स्टँड हिअर, हे स्लीप साऊंडली पण राईट आहे की झोपायचं आहे कसं साऊंडली. अराइव्ह लेट, सो हिअर रॉंग ऑप्शन आपल्याला सांगायचं आहे फाउट फॉर्मली. नेक्स्ट क्वेश्चन, रन स्विफ्टली, वॉक हार्डली, लर्न क्विकली, laugh
लाऊडली. या 4 ऑप्शन्स पैकी कुठला रॉंग पेअर राहील हे आपल्याला सांगायचं आहे. रन्स स्विफ्टली, तो पळतोय पण कसं स्विफ्टली पळतोय. वॉक हार्डली, लर्न क्विकली, लर्न करायचं आहे क्विकली. लाफ लाऊडली, हे पण राईट आहे. इथं रॉंग ऑप्शन कसा आहे, वॉक हार्डली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कम हियर, गो देअर, वेट ऑलरेडी, सिंग डिलाइटफुली. आता इथं जर का आपण बघितलं, कम हियर, गो देअर, वेट ऑलरेडी. वेट ऑलरेडी काय आहे, ही रॉंग पेअर आहे वर्ब आणि ॲडवर्बची. राईट साऊंडली, प्ले वेल, टॉक सॅडली, स्पीक अँग्रीली. आता इथं रॉंग पेअर कोणती येईल, राईट साऊंडली ना. राईट साऊंडली, राईटला साऊंडली हा ॲडवर्ब बरोबर नाही आहे. प्ले वेल, टॉक सॅडली, स्पीक अँग्रीली. सो राईट साऊंडली इज एन रॉंग पेअर ऑफ वर्ब अँड ॲडवर्ब. Choose the incorrect option where the adverb is different from others. दुसऱ्यांपेक्षा कोणता वेगळा ॲडवर्ब आहे हे इथे आपल्याला चूज करायचं आहे. जसं आहे हॅपीली, आफ्टरवर्ड्स, यस्टरडे, टुमॉरो. आता जर का आपण बघितलं तर हे जे 3 आहे ऑप्शन्स आपल्याला दिसतंय, इट इज एन ॲडवर्ब ऑफ टाइम. आफ्टरवर्ड्स, यस्टरडे, टुमॉरो. बट हॅपीली हा वेगळा ॲडवर्ब आहे. दॅट्स वाय हॅपीली इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. फास्ट, आउटसाइड, एव्हरीवेअर, हिअर. आता इथं बघितल्याबरोबर आपल्या लक्षात काय येतात की आउटसाइड, एव्हरीवेअर, हिअर, दिस इज ॲडवर्ब ऑफ प्लेस है ना. जागेचा उल्लेख आलेला आहे तिथं. आणि हा जो फास्ट आहे हा वेगळा आहे. दॅट्स वाय fast is an adverb. Next. Seldom, never, often, well. आता जर का आपण बघितलं, seldom म्हणजे कधीतरी, रेअरली, नेव्हर कधीच नाही, ऑफन ही असं क्वचित, प्रसंगी, नेहमी, वेल. आता ह्या 3 जण आहे, these are adverb of manner. हा जो वेल आहे हा काय आहे, हा वेगळा ॲडवर्ब आलाय. ह्या 3 मध्ये तो ॲडवर्ब जो आहे तो वेगळा आलेला. दॅट्स वाय दॅट 4th आन्सर इज द राईट आन्सर. अर्जंटली, ऑलवेज, हेवीली, ब्रेवली. अर्जंटली तात्काळ, ऑलवेज नेहमी, हेवीली खूप जोरात, खूप प्रचंड प्रमाणात, ब्रेवली शूरपणाने. आता याच्यामध्ये वेगळा ॲडवर्ब काय येणार आहे, येस हेवीली. हेवीली काय आहे, वेगळा ॲडवर्ब आहे त्यांच्यावर. आता ह्या टाइप मध्येही आपल्याला क्वेश्चन्स येतात कसे, इन विच ऑफ द सेंटेन्स इज द ॲडवर्ब युज्ड करेक्टली. पुढे जे दिलेलं आहे कोणता ॲडवर्ब बरोबर आलेला आहे. द सिटी वॉज लिटरली रिबिल्ड. यू आर अ स्किलफुली हंटर. हिज वाईफ वॉज रेअरली इल. The rich man was very greedily. In which sentence of the adverb used correctly? इथं adverb यूज जो झालेला आहे तो करेक्टली आहे का नाही, कोणत्या सेंटेन्स मध्ये ॲडवर्ब करेक्टली यूज झालाय बघायचं आहे. द सिटी वॉज लिटरली रिबिल्ड. हा जो आहे हा रॉंग झालेला आहे. दॅट्स वाय फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. यू आर अ स्किलफुली हंटर. आता यू आर अ स्किलफुली जो ॲडवर्ब आहे हा आपण यूज नाही करू शकत स्किलफुली पर. हिज वाईफ वॉज रेअरली इल. त्याची वाईफ ही कधीतरी आजारी पडते. तर हिज वाईफ वॉज रेअरली इल. रेअरली आलेला आहे तर रेअरली काय आहे, ही जे सेंटेन्स आहे हे राईट सेंटेन्स आहे. द डेड सी इज ॲक्च्युअल अ ह्यूज लेक. जो डेड सी आहे, सीचं नाव आहे डेड सी, इज ॲक्च्युअल अ ह्यूज लेक. खरं तर डेड सी हा एक खूप मोठा लेक आहे, तलाव आहे. शी हॅज ऑलरेडी अनटाईड द रिबन्स.
तिने ऑलरेडी तिचे रिबन्स अनटाईड केलेले आहे. माय फ्रेंड कम्स टू मी ऑफनली. द रिव्हर वॉज व्हेरी वाईडली हिअर. आता इथं जे ऍडवर्ब यूज केलेला आहे हे बरोबर कोणतं आहे? द डेड सी इज ऍक्च्युअल अ ह्यूज लेक का शी हॅज ऑलरेडी टाईड द रिबन. राईट कुठला आहे? शी हॅज ऑलरेडी अनटाईड द रिबन्स. तिने अनटाईड केलेला आहे तिचे रिबन्स, म्हणजे उघडलेले आहे रिबन्स तिने ऑलरेडी. नेक्स्ट, द मॅन वॉज क्वाइटली सायलेंट. तो मॅन जो आहे हा सायलेंट होता. वी विल गो टू माथेरान येस्टरडे. देअर इज अ ब्रिज अहेडली. यू मे स्पीक नाव. आता याच्यामध्ये कुठला जे ऍडवर्ब यूज झालेला आहे सेंटेन्स मध्ये हे राईट आहे. येस, द मॅन वॉज क्वाइटली सायलेंट. सॉरी, द मॅन वॉज क्वाइटली सायलेंट. तो व्यक्ती कसा होता? क्वाइटली सायलेंट होता. होप तुम्हाला सर्वांना ऍडवर्ब विषयी माहिती मिळाली असेल. ऍडवर्ब विषयी जो आपल्याला अधिक माहिती देतो त्याला काय म्हणायचं आहे? आपल्याला ऍडवर्ब म्हणायचं आहे. ऍडवर्ब कधीही ly ने एंड होतो. ly ने जे पण एंड होईल आपण त्याला ऍडवर्ब म्हणू शकतो. एक्झाम मध्येही तुम्ही अशाच पद्धतीने याची अजून प्रॅक्टिस करून ऍडवर्ब्स हा लेसन पूर्णपणे व्यवस्थित सॉल्व करा. नक्कीच पूर्णपणे मार्क्स मिळतील. अशाच आपण नवीन चॅप्टर सहित पुन्हा पुढच्या लेक्चरला भेटूया. टिल देन गुड बाय.